महाराष्ट्र लोकांचे मत, लोकांचा विश्वास, आमची बातमी। जय महाराष्ट्र, जय हिंद। मी डॉक्टर प्रमोद दुथडे या प्रभागामध्ये उभाटा पक्षातर्फे मशाल निशाणी घेऊन उभा आहोत। आम्ही आमच्या पॅनलचे 4 उमेदवार आहेत। आमच्या एससी मधले श्री कुणाल राऊत आहेत, नंतर ओबीसी महिला म्हणून मंदाताई संभाहारे आहेत आणि ओपन महिलामधून वर्षाताई पवार आणि मी स्वतः सर्वसाधारणमधून डॉक्टर प्रमोद दुथडे उभे आहोत। आम्ही इथे कटिबद्ध आहोत की या विभागाचं आम्ही पूर्ण सर्वांगीण विकास करू। जे प्रश्न इथल्या नागरिकांना भेडसावत आहे, पाण्याचा प्रश्न असो, रोजगाराचा प्रश्न असो किंवा कचऱ्याचा प्रश्न असो, ड्रेनेजचा प्रश्न असो, हे सर्व आम्ही नायनाट करू। आम्हाला यावेळेस आपली सेवा करण्याची संधी द्यावी ही मी आमच्या उभाटा पक्षातर्फे सर्व नागरिकांना आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। रॅली काढत आहे, अंतिम टप्प्यामध्ये प्रचार झालेला आहे, काही घंटे राहिलेले, काय सांगायचं? मी प्रभाग क्रमांक 3 बेगमपुरा, जयसिंगपुरा, पाटसिंगपुरा यामधून माझी पत्नी मंदा विलासप्पा संभाहारे ही मशाल चिन्हावर उभी आहे। तरी या भागातील प्रश्न वाहतूक कोंडी, जसा मकाई गेटचा पूल तो सर्वात प्राधान्याने तो आमच्या अजेंड्यावर राहील। दुसरी येणारे आमच्याकडे पर्यटक आहेत त्यांच्यासाठी स्वच्छतागृह याची व्यवस्था आणि वार्डामध्ये साफसफाई आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न की रात्री बेरात्री पाणी येणं हे आम्ही थांबू, पहिला आमचा हा मुद्दा आहे। काय मतदारांना काय आवाहन करणार तुम्ही? आज मोठ्या प्रमाणामध्ये रॅली काढण्यात आलेली आहे। आज प्रभाग क्रमांक 3 आज शेवटचा दिवस आहे। शेवटच्या दिवशी शक्ती प्रदर्शन म्हणून मशालाची काय ताकद आहे हे आज जनतेने दाखवून दिलेलं आहे। हे आज जनता स्वतःहून प्रोत्साहनपर आम्हाला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहे आणि आमचा अजेंडा आहे। आज प्रभाग क्रमांक 3 मध्ये बघितलं तर कोणत्याही पक्षाने त्यांचा वचननामा जाहीर केलेला नाही। आम्ही आमचा वचननामा जनतेच्या समोर ठेवलेला आहे। आमच्या अजेंड्यावरती काय आहे हे आम्ही जनतेच्या घरोघरी जाऊन त्यांना एक वचननामा दिलेला आहे। त्यामुळे अजेंडा आहे आमचा विकासाचा आहे। त्यामुळे जर निवडून दिलं जनतेने तर आम्ही विकासाला प्रगतशील कसं करता येईल भागाला तसं आमचा प्रयत्न राहणार आहे। साहेब पवार, माझी पत्नी सर्वसाधारण महिलामधून वर्षा योगेश पवार मशाल या चिन्हावरती उभा आहे। सर्वांना विनंती करतो की आमच्या सर्व पॅनलच्या उमेदवारांना भरभरून मतदान करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।